सोनारी स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे। तुम्ही कसं 2 वाट्या 3 वाट्या रवा घेऊ शकता। रात्री भिजत घालायचे आणि रात्री भिजत तुम्हाला रव्याच्या थोडंसं वरपर्यंत पाणी घ्यायचं आहे आणि मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही कांदा, कोथिंबीर, मिरची हे मिश्रण सकाळी उठल्यानंतर टाकायचं आहे आणि एक इनोचं पॅकेट टाकल्यानंतर थोडंसं किंचितचं पाणी टाकल्यानंतर जो फेस येतो ना तेव्हा झटझट आपण असं मिक्स करायचं आणि मग हे असे आप्पे फुगतात। हे आप्पे आपण झालेले आहेत आपले आप्पे पात्रामध्ये आणि हे आप्पे आपले रेडी आहे। झटपट आप्पे मिश्रणाकरता मी तुम्हाला हे साहित्य सांगते। कांदा, कोथिंबीर, मिरची, लाल मिरची आणि कढीपत्ता हे आपल्याला फोडणी करता पाहिजे आणि हे मिश्रण आपण रव्याच्या मिश्रणामध्ये करायचे आणि फोडणीमध्ये आपण मिरची, कढीपत्ता, थोडीशी हळद हे ते आपण जी चटणी केली त्याच्यामध्ये आपण हा तडका देणार। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉनचं बटन दाबा। नमस्कार, सोनारी स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला झटपट आप्पे करायचे असते तर तुम्हाला करता येईल। मी रव्याचे आप्पे केलेले, मी रात्री भिजत घातलेले झोपताना। जर तुम्हाला सकाळी उठून जर नसेल जमत पहाटे तर तुम्ही रात्री भिजून घालू शकता। मग सकाळी उठल्यानंतर तुम्ही कांदा, मिरची आणि कोथिंबीर हे मिश्रण त्याच्यामध्ये सकाळी उठून टाकायचं आणि इनो आप्याचं सगळं मिश्रण टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मी आता झाकण ठेवते। हे माझे झालेले हे बघा माझी चटणी रेडी आहे। मी फोडणी करता जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकलेली आहे। असं मस्त येतं आणि थोडीशी किंचितशी हळद टाकली